वेर्णाचे थळावे नागरिक आणि सामाजिक कार्यकर्ते फ्रँकी डिमेलो हांनी वेर्णा ग्रामसभेन झाल्ल्या कित्येक गंभीर आणि महत्वाच्या विषयांचेर प्रकाश उडयत एक जाहीर स्पष्टीकरण पब्लिक क्लॅरिफिकेशन जारी केलाय. ग्रामसभेत उपस्थित झाल्ल्या प्रश्नांसंदर्भात समाजात कसनोच गैरसमज उरचो नाही या खातीर त्यांनी आपली बाजू उरफाटी मांडलीय. हांव फाटी सरना आमची वेर्णेची पंचायत मेंबर लोकां पासत वावुरता काय म्हणून आज वेर्णा खूब पिछे आशिल्ले जायते जाण ह्या विशयांक भाग घेतलो. पूण जेन्ना ह्या आमच्या ग्रामसभेच्या वांगड्यांक कळवलें की आमची पंचायत कसले कामाक पॉझिटिव्हली ना म्हणून तेन्ना म्हाकाय दिसलें ही आयचो संदेश आमी तुमच्या माध्यमांतल्यान आमच्या सगळ्या गोंयकारांक पावोवचो. आता हे म्हणटा आसतना पयलो मुद्दो बजेटाचेर आशिल्लो. आता बजेट लास्ट ग्रामसभा आमची जुलय 27 जाली 2025. जुलय 27 उपरांत त्यानु आनी एक नेक्स्ट ग्रामसभा नोव्हेंबरान मानून घेतली जी नोव्हेंबरान फाटली प्रोसिडींग बरोवंक ना त्या खातीर आमी ती पोस्टपोन केली आनी पोस्टपोन करता आसतना ती म्हाका दिसता 8 म्हयन्या उपरांत पोस्टपोन करची पडली. कित्याक हे पंचायतीक मेंबरांक नाका ग्रामसभा घेवपाक, हे पंचायती मेंबरांक नाका गांवांत विशय मांडून एक बरो डेव्हलपमेंट करपाक. आता कालचो सांडे ग्रामसभाचो मुद्दो बजेटाचेर आसतना हे बजेट तांणी ग्रामसभाक प्रेजेंट करून आसतना ह्या न्हू आपल्याच्या भितर मेंबरांच्या भितर बजेट पास केलो आनी पंचायतीचे पयशे मोडपाक स्टार्ट. तो लोकां मुखार मांडप ना, ग्रामसभाक दाखोवप ना, ना मग कसले ह्या बजेटाचेर भासाभासूय करप ना. म्हणच्या हे पंचायतीक जाय तशें करून पयशे मोडपाचे, जाय तशें करून पयशे हावपाचे हे तेजे चालते जाला. आनी तुमकांय खबर आहा फाटी कांय दीस फाटी आमच्या गांवच्या थोड्या 30 जाण थोडे एकठांय जावन एक व्हिडिओ सर्क्युलेट जालो आनी ह्या व्हिडिओन त्यांनी हे पंचायत मेंबरांक सगळ्यान गुन्यांवकारी केल्या करप्शनाचे चार्जीस जबाबदारी तेचेर लायल्या आनी काल आमकां कळवलें खरेंच ह्यो चार्जीस पळय लायल्या त्यो सारक्यो म्हणून. आता हो बजेट उलयता आसतना तांकां सांगलें तुमी पास केलें ना, आमकां परतून बजेट प्रेजेंट करूंक जाय. बजेट प्रेजेंट करून आमकां पळोवपा जायो बाबा हे तुमी पयशे खंय मोडटा. कित्याक हे पयशे पळय आहात ते पंचायत मेंबराचे न्हू, हे गांवचे लोकां पयशे टॅक्साचेर कलेक्ट केल्ले पयशे. आयज तुमी चोय जाल्यार वेर्णा एक वाड्या ड्रेनेजीस पळय आहा त्यो म्हाका दिसता 30 वर्सां आदीं बांदलेल्यो आनी ह्यो ड्रेनेजी सगळ्यो मोडल्या, तितून माती भरल्या. त्यांचे ड्रेनेजी बाबतींत आता पावस तेंकला हे पंचायतीक पडना, ते सारक करपाक तांकां पडना. पूण करप्शन करून पयशे कितको हावपाचे ते तांकां खबर आहा. हे ग्रामसभाक डिस्कशन जालें. आपलो डेप्युटी सरपंच हितून एक व्हडलो कराप म्हणून आनी ग्रामसभा एकलो न्हू सगळे मेंबर बोवाळ मारताय. हो मेंबर इको सेन्सिटिव्ह झोनाचेर प्लॉट्स केले. कांय म्हयने आदीं एक 3 म्हयने आदीं तुमचे मुखार आयलो हो विशय मांडलेलो. हो विशय फुडें हाडलेलो 36/1 आनी एक पाट म्हणटा 36/1 इन विलेज इन वॉर्ड नंबर 2 ओल्ड माजोलान सब डिव्हिजन जाली. आनी हो एक मुद्दो आशिल्लो ह्या ग्रामसभेक जो मुद्दो उणे 1.5 डिस्कस जाला
ह्या करप्शन चार्जीस लावून ह्या पंचायतीर 1.5 वर पयलो विषय तो पयले एप्लिकेशन आशिल्ले ह्या आमच्या ग्रामसभेक ह्या मुद्द्याचेर 36/1 हांवें 2024 नोव्हेंबर 12 हांवें तेजेर ऑब्जेक्शन घातलेले फॉर सब डिव्हिजन एनओसीचा म्हणून फायनल एनओसी हांवें ताका विचारले ह्यो तुमी सब डिव्हिजन कित्याक करता काय म्हणून सब डिव्हिजन करपाक हेजेर कोणाक इंटरेस्ट आहा काय म्हणून पयली ही एरिया इंडस्ट्रियल लँड सेकंडली तिका रेजिडेन्शियल एरिया थर्डली ताका बफर झोन आहा फोर्थ एनडीझेड आहा जाल्यार हांव नको हे सब डिव्हिजन करपाक कित्याक कोणा पंचायतीक कित्याक इंटरेस्ट आलो पळय तो ते फाटल्यान ती फायल नोव्हेंबर 24 2024 ती फायल ग्रामसभा हाडली ग्रामसभा रेझोल्युशन गेले ताका फायनल एनओसी दिसची म्हूण तेजे फाटल्यान आमी फॉलो अप करीत रावले सरपंचाक विचारले दर एका बोर्ड मिटिंगेक